काय टाइमपास व्हाय ना करा स्वयंपाक झाला का नाही जा जेवण घ्यावा म्हणलं जावं मळ्यामध्ये फिरायला ते काय चाललंय काय श्रीराम ढगाळ वातावरणात मुसळधार पाण्याची शक्यता आता हे ढगाळ वातीवरनं कवर पाहिजे मग मेसेज पडलाय अहो तुम्हाला पडला मेसेज मला मेसेज पडलाय का जा 2 दिवस लेट झालाय बचत गट मग त्याचं काय करायचं मग टाकायचं बरं म्हणजे मग तुम्ही जर माझ्याजवळ काय खन्यात येत्या का भाऊ तुम्ही जर पैसेच नाही दिले तर गट भरू कसं काय तर माग कुठं पैसे सांग त्याच्यात त्या बचत गटाचा साहेब बी बदललाय भाई मला तर लोडच येतो बाई तो बचत गट म्हणलं मी म्हणत होते घेऊ नका तर तुम्ही ऐकलं नाही ते बस लग्न होतं मग काय करायचं मग आता जरी भाषेचं लग्न होतं मग आता भाषी गट भरणार आहे का तुम्हीच भरावं लागेल ना तुम्हाला तुम्ही जर रुपयाच देऊ नाही राहिले मला तर मी गट भरू कसं काय मला सांगा बरं तुम्ही जर पैसेच नाही दिले तर फेडू कसं काय आता सावकाराचे पैसे घेईल होते या जा ना वरची वर याच तो आला का तुम्ही मला म्हणायचे जाय घरात घेऊन नाही तू आख केली ते पैसे नाही मग मी तेच म्हणते तो आला का तुम्ही लगेच म्हणायचे हाय गजरी जा घरामध्ये घेऊन मग मी सावकार केला नाही आता ह्यो बचत गट यांतला काही नियम आहे का नाही ते त्यांच्या नियमात बसत का असं याच फेडणं माझ्या डोक्याला ताण करून दिलाय बाई तुम्ही येऊन जात खरी मग पाहू अहो काय पाहू प्रत्येक टायमाला तो येतो आणि त्या बाया मला चाव चाव करतात ते म्हणत्या तो सर सांगतो त्या बाकीच्या 10 बायांना ती गाजराबाई भरीत नाही ती गाजराबाई भरीत नाही तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यातून कटका काल किती त्या बायांचा गोळका घरामध्ये मग तोंड दिसाना इतकं बेरूड घातलं मला का तूच गट भरीत नाही त्यामुळं आमच्यावाला पुढचं लोन पास नाही होणार म्हणून हा काय डोक्याला ताण करून दिला बाई मायवाले मी म्हणत होते मला घ्यायचाच नाही पण तुम्हाला लय भाषेचं कन्यादान करायचं होतं ना बरं मी काय होतो भाषेचं गेले कन्यादान करायला मला दाखवली काशी ऐक ना तू आला का साहेब आला का सावकार जसं वसूल कर ना असं वसूल कर तसं वसूल करायला काय नाही पण तो साहेब त्या मापाचा पाहिजे ना मग तुझ्या हातात ना माय काय हातात आहे मी बळजबरी त्याला वडीत नाही काय मध्ये हातात आणायचं हातात नाही काय हातात आणायचं आणि हातात नाही आणायचं तर तुमच्या पद्धतीने तुम्ही लावा डोकं काय लावायचं तू करू दे बाय प्रयत्न मी प्रयत्न करणार नाही मी पुढचा प्रयत्न मी करील का ग पण तुम्ही बोलायचा प्रयत्न करा त्याला तो तुम्हाला जर होत असेल ना ऍग्री तर मला काय हरकत नाही येऊन देत खरी मग पाहू मग काय तर मग मी काय म्हणत होते आता सावकाराचे केले दिले मी फेडून बरोबर हं तसं तो बचत गटाचा सर मानितो का नाही मानितो त्याला तुम्ही मॅनेज करा ना मी कशी त्याला डायरेक्ट म्हणून चाल घरामध्ये का मी इडून मागं सावकारांचं कर्ज असंच फेडलं घरात नेऊन येऊ आता अडचण तेवढी आली नाही का आपल्याला अडचण गंज आली पण मग मी काय करू तुम्ही जर द्यायनाच माझ्याजवळ काही तर मी त्याला काय काढून देऊ एक काम करते का नाही मग तो घरामध्ये घुसला का हं त्याचे कपडे बिपडे काढ ते जो काहीतरी अवदळ घेऊ आपण त्याचे बळजबरी कसं बचत गटाचे साहेब असे अवदळ घेऊन नाही चालत ते जो आपण दाखल करू नाही बाई कायदा कानून राहतो असं थोडी राहतं नाही नाही बाकीच्या 10 बाया त्याच्या बाजूनी होतील आमच्या घरी येतो बचत गटाचा साहेब कवा आमच्यावर नाही त्याने आदवत घेतली बरं मी काय म्हणतो तू किती वाजता येणार आहे तो काय आज यायलाच बसले त्याचे सारे सकाळचे फोनवर फोन चालले जेवण त्याचं खरी मी सांगतो तू घरामध्ये होतो म्हणून बचत गट काय मी काय घेईल नाही मावाय कोणी गेले घरामध्ये तिच्याकडून घे वसूल करू हा बरोबर आहे आपला काय कोणीतरी पैसे मिटवायचे नाही पण तुम्ही त्याच्याशी बोलणं करा ना तो काय म्हणतो काय नाही पहा ना बोलणं करून पाहतो मी काय म्हणते डायरेक्ट जाऊन झोपण्यापेक्षा नाटकबाजी करण्यापेक्षा गट काय कोणाला चुकत नाही त्याच्यापेक्षा जे आहे ते सोक्ष मोक्ष बोलून घ्या चल चल म्हणजे डायरेक्टच आत्ता जर बोलणं केलं ना पुढचे बचत गटाचे हप्ते फेडणं सोपं जाईल ना चल असं पण माझा त्याला फोन कर ना किती वाजता येईनच तो आता काय त्याला फोन करत्या त्यांना काय झोपा थोडी मग अहो ते बचत गटाच्या बाया अशा कुठे बी लपून बसत आहे ना ते पाठी 4ला सुद्धा येऊ शकत्या त्यांच्याजवळ कायदा आहे ते बचत गट द्या म्हणजे असाच नाही देती मी काय म्हणतो त्याला मोरून सुरुवात केली त्याला म्हणा याच फिटेल मागून सुरुवात केली तर म्हणा आजच फिटतील म्हणजे मोरून सुरुवात केली तर हप्ते फिटतील आणि याच फिटे बघ आणि मागून पुढून दोन्ही कोण सुरुवात जर केली तर परत हप्ता मागायला यायचं बाई तुम्ही चांगलं आहे बाई उगाच हाय जागा म्हणून फेडी ते जागा नसती तर काय केलं असतं हाय ना मी काय तो आपल्या कोण विकत आणायची का मी काय म्हणते विकत नाही आणायची सगळं बरोबर आहे तिला कुठे मीटर बसवेल मग
आपला रूम आहे, आपल्याला काय अडचण आहे का काय झोपायला? नाही काय नाही. मग तसं तू आला तर तो म्हणा काय म्हणायचं भाऊ बाय आता तो काय आल्यावर तो काय कमी कसर करणार आहे? हातकाड वरती. तो आल्यावर काय कसर करणार आहे का भाई? तो लय किती बेकार माणूस आहे. हा का बदली झाली ना हो त्या पहिल्याची. तो पहिले असंच होतं मेमट मारे, त्याला काय ये बा उद्या म्हणलं की ते परवा यायचं. हा साहेब ते काहीच काढू नका, ते तुम्ही काही काढूच नका. आज गट द्यायलाच पैसे नाही. असं कसं पैसे नाही? ते काढून काय करता तुम्ही? तुम्ही हे पहा बरं, 6 हप्ते थकलेले. तुमचं कवर ऐकायचं आम्ही? 6 त्याच्या हप्ते वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या ना. मला ऐकायला तुमचा वेळ नाही. पटकन पैशाची ऍडजस्टमेंट ते पाणी पाहून बसा. तुम्हाला खरं सांगू का तुम्ही बघा 10 मिनिटं. बचत गट उचलायची काय हरकत आम्हाला गरज नव्हती, पण आम्ही उचलले काहीतरी कामानिमित्त. हे बघा ऐका, तुम्हाला सांगतो, तुमचा बचत गट तुम्ही ते काय केलं काय नाही केलं आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. आम्ही पैसे दिले, आम्हाला पैसे द्या, विषय संपला. बरं ते बरोबर नाही चाललं. अजिबात जमणार नाही, हां अजिबात जमणार नाही. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला कोणत्या तरी पद्धतीने आपण पैसे वसूल पाहिजे ना. हा, पैसे घेतल्याशिवाय मी जाणारच नाही. नाही पैसे देऊ आम्हाला पण बोलणारे आहे ना साहेब लोक. आहे ना साहेब. तुम्हाला काय पगार आहे? तुम्हाला आमच्या पगाराची काय घेणं? नाही विचारला आम्ही. तुम्ही रिकामट्या गोष्टी मला विचार. ऐका ना सर, मी अशी म्हणत होते, हा, समजा आता हा बचत गट आपल्याला डायरेक्टच नील करायचा आहे, तर त्याच्यामध्ये काही पळवाट असेल ना तुमच्याजवळ? करू शकता तुम्ही. पैसे न भरता बी आपण नाही आज थोडी पैसे भरल्याशिवाय क्लोज कसं काय होईल? आम्हाला आहे ना हे नील करून आम्हाला मोर्चा उचलायचा आहे. नाही तसं नाही होत. पहिले हा नील केल्याशिवाय दुसरा भेटणारच नाही. हो. नाही पण काहीतरी पळवाट असेल ना. बचत गट माप कसा काय होतो? माप आता तुमच्या दोघांमधून जर एक जण मेलं हां तर इन्शुरन्स मध्ये तुम्हाला माफ होईल. घेऊ का फाशी नाही? घ्या बाई, तुम्हाला घ्यायचे नाही अशी नाही फाशी घेतली म्हणजे फाशी घेणं हे जाणं स्वयंघोषित मृत्यू म्हणलं ना तर 1 रुपया भेटणार, माफ होणार नाही. स्वयंघोषित मृत्यू. नाही तसं नाही. मी काय म्हणते अपघातग्रस्त जर झालं, अपघातग्रस्त झालं काय समजा, आता हा डोंगर आहे, हां हा डोंगर जर तुमच्यावर पडला हां नैसर्गिक आपत्तीने हां तर तुम्हाला पैसे माफ होतील. मग मी काय म्हणते, तुमचा गट जवळ चालू आहे हा. तोपर्यंत यांना तिकडे झोपडीच बांधून देऊ का? ते तुमचा प्रश्न आहे, तुम्ही काही करा. हं? आज मला बघा, तुम्ही मला फिरवा फिरवीचे काम करू नका. हं. मी तुमच्या हे फिरवा फिरवीचे काम ऐकायला रिकामा नाही. हं. तुमच्यासारखे मला रोज भेटत आहे, रोज. साहेब तुमचं लग्न बिग्न झालं का? तुम्हाला काही गरज नाही. नाही नाही विचारलं वयामानानं. अहो तसं नाही, तुम्ही आता घरदार सोडून राहते इकडंच म्हणून घरी म्हणले. फॅमिली आहे का नाही? घरून येते का बा, सेपरेट रूम करून राहते बा असं? सेपरेटच राहतो मी. एकटेच आहे का? मग तुम्हाला लागलं तर साहेब मी 3000 रुपये मी चालू आहे एक टायमाच्या डब्याचे. तुम्ही 5000 देत जा, मला लागलं तर 6000 वाटतं तर मी तुम्हाला डबा देत जाईन ना. नाही मा हातानेच करतो. लय चवची हाताला. अहो हाताने करण्यापेक्षा बाईचा थोडा हातभार लागला तर मग ते सोन्याहून सुहागा. साहेब तुम्ही एकदा तुम्हाला सांगतो, मला हे 12,000 पगार हं. बरं का, आणि त्याच्यात 3,000 मॅचचे दिल्यावर मी काय खाऊ? 6000 जातील ना 2 टायमाचे. एवढे पैसे द्यायला नाही आपल्याकडे. आपली ऐपत नाही एवढी. मग तुम्ही हाताने करता का सध्या? सगळं हाताने करतो मी सध्या. मग थोडा हातभार लावला असता ना, मग तुम्हाला इंटरेस्ट वाढला असता. नाही माझे मी स्वतः करतो. साहेब, तुम्हाला माझं व्यवस्थित आहे. खरं सांग का, पटतं का तुम्हाला या गोष्टी बोलायला? जाऊ द्या आता, घ्या तुम्हाला पटून. पटतं का? घ्या पटून मग काय. नाही ती म्हणली तुम्ही खूप आवडत आहे तिला. ती म्हणा ते साहेब इतके भारी दिसतात म्हणा का माप नाही म्हणा दिसा एकच नंबर आहे म्हणा. मला खूप मनामध्ये भरले माझ्या. काय अडचण तुम्हाला? तुम्हाला माय परवानगी ना बोल. काय अडचण काय तुम्हाला? तुम्ही नक्की त्यांचे कोण आहे? नवऱ्याचं. नवरा आहे? हो. नाही मग आता गटच भरायला पैसे नाही तर काय करावं? खरं अडचण एवढं. हा बघा तुम्ही लागलं तर आता जर घरात घुसले ना तर तुम्ही ना 6 राऊंड होस तर बाहेरच येऊ नका. म्हणजे 6 हप्त्यांचा लगेच खड्डाच बिमोडच होऊन जाईल. आणि त्याच्यात ते तुम्ही म्हणजे काय?
आता 6 हप्ते बाकी आहे ना मायवाले थकेले ना, हा तर मग आजचा हप्ता धरून 6 हप्ते आहे ना, हा डायरेक्ट 6 राऊंड घेऊनच बाहेर या तुम्ही. नाही 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 बरं तुम्हाला जेवढं नाही करा तेवढं करा. आणि आबा 6 राऊंड वर बघा हो साहेब, मान्य आहे मला. मला समजलं तुम्हाला काय बोलायचं. हा यांची तयारी आहे मग मला काय हरकत नाही. मी पण असं उपाशीच आहे. हा पण 6 राऊंड मध्ये द्यावं. मग कमीत कमी 20 वेळा जर तुम्ही आजचे आजच. प्रयत्न जर केले, हं. बरं मी नाही काय आजच्या आज नाही, मग बरं चालेल मला कसे करू दर 2 हा दर हप्त्याला दर हप्त्याला 2. ए चालेल ना. पण मग या पहिल्या 6 हप्त्याचं काय करायचं? आज 6 राऊंड मारून घ्या, मग इथून पुढे मग 2-2 राऊंड घेत जा. चालेल. तुम्ही ना बघा पहिले मला ना 1 राऊंड झाल्यानंतर पहिले मला मटन आणा. मारतो ना मी जातो मोठं मटण आणायला पैसे का डोक्यात फरक पडला का तुमच्या? हा मग 2 किलो आणा. बकराचं ना, हा बकराचं ना. मला सगळं इकावं लागेल. मग तुम्ही जर आणत असले तर मग बकराचं आणायचं आहे ना, बकरच आणा. कोणतं मग 2 किलो आणा. बा 2 किलो काय मग काय अंडरपॅन्ट इकायला लावते मी का? काय मग काय तुम्हाला एकट्याला फ्राय करून देऊ? खात त्यांच्या पुरतं अर्धा किलो आणतो. ऐकून घे तो जीव नाही थाकायचा. वाय बार्या, मा जीव थाकणार आहे, मा कांबराचा नंबर वाहणार आहे. कांबराला तकवात आला पाहिजे ना, 2 किलो आणू द्या ना. साहेब कोण चोळून घ्यायचं कंबर परत. काय बोला त्या तुम्ही, तुम्हालाच बरं, मी काय पटत. म्हणतो, मला पुढे जायचंय परत. साहेब मला वाकायचंय, तुम्हाला थोडी हो, साहेब. वाकायचंय. मी काय म्हणतो, चला ना मग. हो साहेब काय हो नाही बसा का बसून. एका वरीत आहे ना तुम्ही शांत शांत बसा. चला मग काय, चला मग येऊ का मग? बघा आणि खुडखुड कोंबडीवाणी खुडखुड नका करू. नाही मी घरात डोकं पाहतो. चला आता तुमच्या हातातच देते मी. बघा चला मी काय म्हणतो हप्ते मी का बसा. 6 हप्ते तर केले ना. साईजचे साईज 6 मारून दे डायरेक्ट. ते पाहू आता 6 मारायचे 4 मारायचे. चला मी सावकार खुश करून पाठवलं होतं. येतं बचत गटाचे साहेब. हे सांभाळा. पेन आहे का तर पण मी काय म्हणते, हा गट नील झाल्या मला परत ते सरकारी लोन द्या बरं का. मी देतो ना. हां चला मग काय, तुम्ही मला देत राहा, मी तुम्हाला देत राहीन. चालेल. चला मधी तुम्हाला खुश करते, टेन्शन नाही राहणार बाई काही. तुम्हाला एक सांगू का हं, बरं का, हं. आजपर्यंत ना मी अशी संधीची लय वाट पाहत होतो. खाली टोकरी पा बाई, ती ही नाही का, गेशाल दाताडवाडी फोडून. बरं का, हं, ती काय नाव तिचं, हं. राधे नाही का, राधे. हा 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 तिला आवडते आपल्याला. एक तिचं हे करा ना जुगाड. तिच्यापेक्षा मी चांगली का ती चांगली? बसा. नाही नाही, तुम्ही तर नादच आहे. आहे ना, माझ्यासारखं फिटिंग मला आहे करा आधी. नाही मग आवरा ना, काढा ना कपडे. डायरेक्ट थांबायचंच नाही. हा का, काढा पटापटा आवरा. नाही तुमच्या हाताने काढा ना. नाही ना, काढा ना तुम्ही. तुमच्या हाताने काढा ना, लय बरं वाटेल मला. एकही कपडा ठेवू नका. आज तुम्हाला इतकी खुश करणार आहे मी काय बस. हा लईच खुश करणार आहे मी. काय करू, भरणंच व्हायना. काढा. आज एकच नंबर वातावरण गरम करते पहा मी. हा ना, तुम्हाला अशी खुश करते का बस तुम्ही तुमचं लग्न नाही होईल. तुम्ही उपाशी. बाई मानावरा तर मला गोचडीवाणी चिटकतो, रातभर झोपून देत नाही. डेकून लागला अंगाला तर कशी खाजव येते, अशी त्याला रातभर खाजव चालू राहते. पॅन्ट बी काढू. मग काढा ना, ठेवूच नका काही. हां आता तात्पुरती फक्त अंडरपॅन्ट राहू द्या, नंतर ती मी काढणारच आहे. घ्या काढून. काढा तुम्ही, काढा. पूर्ण ओपन शो. पूर्ण ओपन शो. मी सुद्धा ठेवणार नाही आज कपडे. तुम्ही काढा. हां काढा. मला तर रेंजवर राहिली. हां काही नाही. आता आहे ना, आता तुम्हाला मी इतकी खुश करीन का बस. तुम्ही आता एक काम करा, तुम्ही आता झोपा बरं खाली. खाटावर. हां झोपा तुम्ही खाली. सर वर सारखा. ही ब्लँकेट घ्या अंगावर. मी तुम्हाला आता पा कशी खुश करते. तुम्ही फक्त पाहत राहा. हे कपडे ना या बाजूला ठेवून देते मी. चालेल हं? चालेल. कपडे ह्या बाजूला ठेवी ते इडं खिडकीजवळ ठेवते. मी तर लयच इमॅजिन करून राहिलो डोळे बंद करून. दीदीचे पप्पा त्यांना काल बोलू त्या. अहो त्यांना सांगू राहिले लक्ष ठेवा. ते काय करू राहिले तुम्ही. ओ दीदीचे पप्पा. ते कपडे तिकडे कुठून राहिले. अहो कपडे नाही ठेवू राहिले. मग? तुम्हाला नाही काही कळत हो सर. तुम्ही झोपा. हा चाल ना मग आता लवकर. हां
का हो सर, बोला ना. तुमच्या जीवाला असं वाटत नाही का काहीच्यावाले हप्ते लगेच आजच्या आजच नील करून टाकावं म्हणून? नाही नाही वाटत? तू खुश कर ना मग. मग मी खुश नाही करू राहिले, मग का तुम्हाला बोच काढू राहिले? निंदे ना मला ना थोडं धडधड हो राहिली. हां ना, वाढते का धडधड ऑटोमॅटिक? कपडे आहे ना इडच. कपडे कुठे जाणार आहे? कपडे काय करीत्या तुम्ही? कपडे कुठे जाणार आहे? तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही ना 5 मिनटं बसा, मी आले. 5 मिनटं बसा, मी आले. बर वॉशरूमला जाऊन आले. हा म्हणजे टेन्शन नाही काही. चालेल. लगेच आले मी. चालेल. टेन्शन नका घेऊ. बर. आओ साहेबाचे कपडे काढले सरांचे. आता काही टेन्शन नाही. आता तुम्हाला काय बोलायचं ते बोला. या मधी सर झोपेले पायड. साहेब येऊ आहे का? यांना का बरं आणलं? सर अंडरपॅन्टीवरच आहो. ती घ्यायची काढून. अंडरपॅन्ट का? हा. तुम्ही एक काम करा, अंडरपॅन्ट द्या. नाही अंडरपॅन्ट नाही काढणार. नाही नाही अंडरपॅन्ट काला काढून. अंडरपॅन्ट मी काय म्हणतो हे बा ऐका, हम्म. मला ना मग कपडे द्या. कपडे मला नाही करायचं. कपडे मी जाळून टाकले. हा कपडे जाळून टाकले. आता बचत गटाच्या बायांना एवढ्यांना बोलून घेते. त्या बाया मायावाली तक्रार करीत होते ना तुमच्या का गजराबाई हप्ते नाही भरीत. तुम्ही किती माव चढायचे राहायचे. आता त्या बायांना बोलविते का बचत गटावाल्या साहेबाचे मी हप्ता का बरं देत नव्हते, तर तो हप्ता या असा मायाकून फेडून घ्यायचा. आता आज मी बाहेर बसेले तरी तो बचत गटाचा साहेब मला हप्ता भरायला लावरायला. कसं काय त्याच्याजवळ झोपू? ओ ऐका ना, आता काय इज्जत राहील तुमच्या आमच्या गटामध्ये? ऐका ना बा, तुमच्या पाया पडतो तुम्ही बरं, मी काय दोघांचे. म्हणतो? पण मला जाऊ द्या. तिची ती रकाड रकाड ना फोटो काढून घ्यायचा. हा फोटो काढून घ्या. अहो ऐका ना, हो आहो नका तुम्ही. फोटो काढून घ्या. मी जवळ बसेले. फोटो काढून घ्या. करू. हात गळ्यामध्ये टाका गपचिप. ते कपडे काढ. अहो नका ना. ती अंडरपॅन्ट काढून घेईन. अहो ऐका ना प्लीज. हात गळ्यात टाका पटक्यान. अहो ऐका ना प्लीज. हात गळ्यात टाका. अहो ऐका ना. हात टाके. अहो चुकलं माझं. हात गळ्यात टाक, नाही तर अहो चुकलं जोडी. माझं. हात गळ्यात टाक. माझं चुकलं. हात- अहो चुकलं. हात गळ्यात टाक. टाक हात गळ्यात. टाक टाक हात गळ्यात टाक. आयो हे काय झालं? रडताना फुटून नाही काढायचं हसताना. मुका घ्या मुका घ्या मुका घे. बस. आणि आता काय करते? बाया गोळा करते. नाही नाही ना. ऐका ना. मग बाया जर गोळा करायच्या नसेल तर ती फाईल आणायला लावी ते यांना. त्याच्यावर लगेच गोल आळ मारून द्यायचं की यांचं सगळं कर्ज यांनी नील केलं आजच. चालेल. जावं ती फाईल घेऊन या. मग जाऊन द्यायचं ना मला. हा जाऊन देईन. लागलं तुम्ही यांचे कपडे घालून जा. आणि आजच्या आणि यांचे कपडे घालून आणि कुठं हप्ते मागायला जाऊ नका. डायरेक्ट घरी जा. चालेल. कर सगळं खातं नील करा. खातं नील करून टाका. ते अहो मला बँकेत बरं तुला आहे ना इथं नाही होणार ते बँकेत. इथं तुमच्याजवळ आम्ही हप्ते दिल्यावर तुम्ही म्हणता ना आज होऊन जाईल. आज तुमच्याकडे झाला. ऐका तुम्हाला एक हप्ता सो भरायची गरज नाही. हा बस हेच लागत होतं आम्हाला. काम कर. आता इथं नाही करता येणार काही. तुम्ही नाही लगेच काढला नाही. अहो मला ऐका, तुम्ही इथे नाही प्रोसेस करतायत ती. मग टाकू का फोटो व्हॉट्सअपला? तुम्हाला फक्त नीलचा दाखला देऊ. बरं जाऊ द्या. मी काय म्हणते, तुम्हाला फक्त नीलचा दाखला देऊ. नीलचा दाखला द्या. चला आणि आम्हाला नीलचा दाखलाच महत्वाचा आहे. बस आधार नीलचा दाखला. गजराबाईचा 2.5 लाख रुपये कर्ज नील झालं. सही करा. नाही सहीची काही गरज नाही. नीलचा दाखला आहे म्हणलं तिकडे काय सहीची गरज आहे? हा दाखला का आपल्याला साहेबांची सही राहते direct तिथं. हे काय साहेबांची सही. अजून 2-3 हजार रुपये खर्च असून देऊ द्या. नाही हो, काहीच नाही हो. 12,000 पगार आहे हो. अहो असं ना करू. हे बघ तुम्हाला सांगतो, माई लय मोठी चुकी मी तुला म्हणत नव्हते का? मी तुला मेस देते म्हणले होते ना. मेस देते म्हणले होते ना. हं? झाली. 7 घरी पाठवले असते का नाही? तर तुम्हाला सांगतो लय मोठी समज शिकलो मी आता. काय? बाबा नका हो बाबा तुमच्या. चिडचिड राहत. जाऊ द्या मोर द्या. तुमचा एक फाटका ड्रेस द्या पाणी भरायचा. नका मारू. आणि माझ्यावाला आता हे कर्ज नील झाले 2.5 लाखाचं. आता मला 3.5 लाखाचा घट आहे. तो मला द्यावा लागन. आणि नाही दिलं तर मग माझे इतकं वाईट नाही. देईन ना मी. देईन. तुमचं मेर साहेब कोण आहे? मेर साहेब कोण? गुगे.
फुगे ना त्याला फुटू टाकायला नाही का हो अहो तो घुगे तो घुगे सोडा तिकडच त्याचा तिकडच जाळ वाहू द्या तो एक नंबर भाडखाऊ माणूस आहे मी काय म्हणतो ऐका ना प्लीज मला जाऊ द्या ना बाय बरं चला जाऊ दे द्या यांना कपडे तुमच्यावाले आम्ही इतकी इज्जत झाकली दया करा हो माझ्यावर. केवळ आम्ही इतकी इज्जत झाकली का मापणे नाही तर सगळ्या गावाच्या बाहेर बोलून घ्यायचं असतं. इज्जत झाकली म्हणजे तुमचे कपडे काढून सुद्धा आम्ही तुमच्यावर दया करून अंडर पॅन्ट ठेवली हा नाही तर ती सुद्धा मात मत आहे काढू का मला कपडे द्या ना. नाही ना नाही आज नको अंडरपॅन्ट कशी मला पाहू दे नवीन का जुनी अहो साहेब बाजारातली हो या बाजारातली बाय फाटी घालून जा नाही ना मला कपडे द्या मोर फक्त. फाटीला नाही की मागून केली रे मला कपडे द्या फक्त बरं तुम्ही एक काम करा आता बाहेर तिकडे मी धुणं धुते ना आळावं तिकडे वलनी यांचे कपडे वाळा ते कपडे घालून जा नका हो नका हो. मला इथं आणून द्या इथं आणून द्यायला रिकामी नाही तिकडे जा तुमचा अख्खा गट माफ निघा करून दिला मी निघा उठा अहो अख्खा गट माफ करून दिला. उठा म्हणले ना ठीक आहे तो का अहो मी तिकडे कसं अरे जाऊ उठ ना निघ ना अहो मी कसं जाऊ काही नाही काही नाही होत त्याला जाय हट! घ्या हो काठी असं उठ. नाही, कसा उठत नाही मला पाहू द्या ये धोपट घेऊन जाय संघ आणि निघ तिला कपडे पाय बोलून नंदा वाटत तो म्हणे वर घालून. कसा डाव केला मग कसा डाव केला त्याला बायको सांगला का त्याला आता झक मारून 3.5 लाखाचं लोन द्यावा लागेल मला त्याला काय केलं नाही हा काय करू केलं नाही काहीच नाही म्हण त्याला काय करत्या नाही त्याकडे हाणून घेतला असता. नाही काच शिक्षण फोर हा नाही का एवढे ते टप्पर त्याच्या बरोबर काय करू अवजी तुमच्यात मजा येते त्याच्यात थोडी दे चला घ्या उरकून आपले काम गटनील झालाय